नमस्कार मंडळी. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अचानक अनकल्पनीय आणि अकल्पित घटना घडतात. त्या आपल्या आयुष्यावर खूप सुंदर छाप सोडून जातात आणि एक आल्हाददायक आणि सुंदर अनुभव देऊन जातात. तुमच्यासोबत असं कधी घडलंय का की एखाद्या योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि आउट ऑफ नोवेअर तुम्हाला अशीच सुंदर मदत मिळाली आणि त्या महत्वाच्या संकटाच्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की ती व्यक्ती नाही तर खरंच देवानच येऊन तुम्हाला साथ दिली आणि त्या संकटातून बाहेर काढला. असाच एक सुंदर अनुभव मला आज तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. वर्षापासून ध्यानधारणा करते, बऱ्याच मोडॅलिटीज शिकले, आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग, शिवस्वरोदय शास्त्र, बऱ्याच प्रकारच्या हिलिंग मोडॅलिटीज, त्याच्यानंतर क्रियायोगाचा अभ्यास करते, शिवोहम साधना करते आणि यामुळं माझ्या ह्या ध्यानधारणेच्या जर्नीमध्ये मला खूप सुंदर सुंदर अनुभव आले. काही फिजिकल अनुभव, काही स्पिरिच्युअल अनुभव, ज्या अनुभवांनी मला अत्यंत समृद्ध केलं. पण हा जो आजचा अनुभव आहे तो खूप स्पेशल आणि खूप सुंदर आहे. मागच्या महिन्यात मला कुकुचिना म्हणजेच बाबाजी केवला सर्व शिवोहम साधकांच्या सोबत जाण्याचा दुर्मिळ आणि सुंदर योग आला. या प्रवासामध्ये आम्ही पुण्यात टू पुणे असे बरेच लोक होतो. जवळपास 71 जणांचा ग्रुप होता. काही माणसं अशी असतात ना ज्यांना भेटल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो. तसंच आमचं काहीसं झालं. आम्ही सगळेजण एकत्र ध्यानधारणा करत होतो, जेवत होतो, खात होतो, पीत होतो एकत्र आणि आम्ही दुसऱ्या दिवशी खूप एक्साइटेड होतो की आम्ही आता आज बाबाजींच्या केवला जाणार आहे. आमची पहिल्या दिवशीची थीम होती पांढरे कपडे. सगळेजण खूप आनंदात निघालोत. आनंद गगनात मावत नव्हता. आज आपण सगळेजण बाबाजींच्या गुहेमध्ये जाणार आहे, तिथं साधना करणार आहे. हा विचारच इतका सुंदर होता ना. मला ट्रेकची भीती तर कसलीच नव्हती, कारण मी पुण्याच्या जवळपासचे सर्व किल्ले केलेले आहेत, त्याच्यानंतर गिरनार केलेला आहे. त्यामुळे ट्रेकची भीती हा मुद्दा माझ्यासाठी कधीच नव्हता. म्हणून हा ट्रेक सुद्धा अगदी सहजच होईल अशा विचारात मी होते. पण आयुष्य आपल्या आत्मविश्वासाची सुद्धा कधी कधी परीक्षा घेतं. आम्ही पायथ्याला थांबलो. तिथे मला एक सुंदर काठी आवडली. ती काळ्या रंगाची होती आणि माझ्या आईने मला आधी सांगितलं होतं की तिथे काठ्या मिळतात आणि त्यामुळे इथून काही घेऊन जाऊ नका. मी एक सुंदर काठी घेतली आणि मी थोडीशी पुढे झाले. मला असं वाटलं की मागून माझ्या सगळ्या मॅम येतील आणि मी पुढे चालू लागले. हळूहळू हळूहळू मी चढत होते. मग एका क्षणी मला पुढे जाऊन वाटलं की मी जेव्हा काठी घ्यायला थांबले तेव्हा सगळेजण पुढे गेले की काय, म्हणून मी थोडा वेळ 1-2 मिनिट तिथे थांबले. परत मला असं वाटलं की मी पुढे आले की काय खूप, म्हणून मी परत थोडीशी मागे सुद्धा आले आणि मग मी तिथून आवाज दिला, मॅम तुम्ही आहे का, तुम्ही येताय का. मग मला असं वाटलं की कुणीतरी आवाज दिला मला आणि तू पुढे हो म्हणून सांगितलं आणि मग मी हळूहळू हळू पुढे चालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी चालत होते आणि थोडासा चढ जसा लागायला लागला तशी मला थोडीशी धाप लागायला लागली, कारण थोडंसं हेवी ब्रीदिंग व्हायला लागलं. त्याच्यानंतर मी थोडंसं अजून पुढे गेले. तिथं पुढे गेल्यानंतर अशी एक निमुळती वाट मला लागली, जी की अशी होती की एक साईडला पूर्ण कठडा आहे, डोंगर आहे आणि थोडंसं वर चढल्यामुळं आता इकडच्या साईडला थोडीशी दरी दिसायला लागली. म्हणजे एकदम हा असा कातळ एकदम स्टेडी स्टीफ होता आणि ती दरी आहे ना ती थोडी 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 करत जसं जसं चालत चालेल तसं वाढायला लागली होती. आणि दुसरं म्हणजे आदल्या दिवशीच तिथं गारांचा पाऊस पडून गेला होता. आता एकतर पर्वत, दोनागिरी पर्वत आहे, त्याच्यानंतर उत्तराखंड म्हणजे हवामान एकदम 10-15 डिग्री आहे, कारण पाऊस पडून गेलेला आहे. अशामध्ये मला ह्या तेवढ्यात पुढं एक अरुंद वाट आली. गारपिटीमुळे आधीच सगळा रस्ता निसरडा झाला होता आणि अचानक माझं शरीर एकदम थरथर थरथर कापायला लागलं. हात थरथरायला लागले. त्यानंतर पाय पुढेच पडेन असे झाले. मला असं वाटायला लागलं की माझा श्वास आहे तो इतक्या मोठ्याने चालू झालाय, मला धाप लागली आहे आणि आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड.
मला असं वाटायला की मला चक्कर येते की काय, म्हणून मी डोंगराला पकडून इकडच्या साईडला असे एक 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 पाऊल अगदी सावधानतेनं टाकायला लागलेले. मला काय होतंय हे मला समजायला येत नव्हतं आणि आज तागायत मला त्या प्रश्नाचं उत्तर समजलेलं नाही. मी डोंगराला हात लावून एक 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 पाऊल अगदी सावकाशपणे टाकत होते आणि त्या क्षणी मी खरंच खूप एकटी होते, कारण पुढे मला कुणी दिसत नव्हतं आणि मागे पण कुणी दिसत नव्हतं. मोठ्याने आवाज दिला तरी सुद्धा कुणी नव्हतं. भलेही आम्ही 71 जणांचा समूह होतो, पण त्या क्षणी मी कम्प्लिटली एकटी होते. मी मागचा पूर्ण रस्ता पाहिला, कुणी मला दिसलं नाही. मग मी काहीच न समजल्यामुळं तिथंच अशी निपचिप उभी होते आणि अचानक मला मागून एक आवाज आला, दीदी आपको कुछ हेल्प चाहिए, क्या चाहिए, क्या हो रहा है. त्याच्या आवाजामध्ये ना विलक्षण शांतता होती. मी म्हणाले, भैया मुझे बहुत डर लग रहा है. तो फक्त एवढंच म्हणाला, चलिए मैं हूं ना. आणि तो माझ्या पासून थोडासा पुढे गेला. तशी ती वाट खूप छोटी होती आणि एकच व्यक्ती जाऊ शकत होती. मी अगदी डोंगराला खेटून उभी राहिले असल्यामुळं तिथून जायला त्याला थोडीशी जागा होती. त्यांनी ना मला पाहिलं ना, त्यांनी मला टच केला किंवा तो फक्त इतकाच म्हणाला, आपकी लाठी उठाइए मैं पकड लेता हूं. आणि मग मी माझी काठी उचलली. काठीच्या एका साईडला मी ऑलरेडी हातात पकडलेली होती आणि दुसऱ्या साईडला त्या मुलाने ती काठी पकडली. तो एक अगदी साधा दिसणारा आणि असा मुलगा होता जो की त्याच्या हार्डली 25-30 वर्षांमध्ये असेल आणि तो अर्थातच त्याच्या बोलण्यावरून हिंदी भाषिक वाटत होता. आणि मग मी हळूहळू जायला लागले त्याच्या मागे. तर तो म्हणला की दीदी आप चिंता मत कीजिए, मैं आपको आराम से लेके जाऊंगा. मग मी हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे एक एक पाऊल टाकायला लागले. त्याला समजलं की मी त्या निसरड्या वाटेला घाबरतीये आणि मला असं वाटतंय की मी इकडच्या साईडला दरीत पडेन. तर त्यामुळे तो मला म्हणाला की दीदी यहाँ पे पकडिये, म्हणजे जी झाडं झुडपं होती डोंगराच्या साईडला त्याला हळूहळू हळू पकडत तो म्हणला, एक हाथ यहाँ पे पकडिये, एक हाथ मैंने आपके लाठी को पकड़ा है, आपको कुछ नहीं होगा, आप आराम से आइए. आता आम्ही थोडं थोडं पुढे गेल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की आपण कसं काय या व्यक्तीवर विश्वास ठेवला. 10-15 मिनिट आपण त्याच्यासोबत चालत आहे, पण खरंच तो माणूस जेन्युइन असेल का आणि कोणी भामटा तर नसेल ना. हा विचार ज्या क्षणी माझ्या मनात आला त्या क्षणी मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की माझा श्वास पूर्ण बंद पडतोय आणि मला असं उलटी आल्यासारखं. आय फेल्ट लाईक प्युकिंग दॅट मोमेंट. तर मग त्यावेळेस मी थांबले, एक माझी बॅग काढली, 1-2 घोट पाणी पिलं आणि मी त्यांना विचारलं, भैया आप पानी पियोगे. तर ते बोले, अरे यहाँ कहाँ, ये तो मेरे लिए बहुत आसान रास्ता है, मैं तो चंबल से हूँ, आगरा के यहाँ पे. आणि असं म्हणलं आणि तो म्हणला, ये बहुत ही सीधा और इजी रास्ता है मेरे लिए आणि मैं ऊपर जाके ही पाणी पिऊंगा. मी म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना खूपदा थँक्यू म्हणलं आणि मला समजलं की हा जो विचार जो मी केला होता जो 1 मिनिटापूर्वी तो किती चुकीचा होता. आणि मी त्या विचाराला थाराच नाही दिला. मी त्याला ग्रॅटिट्यूड मध्ये कन्वर्ट केलं आणि मी त्यांना थँक्यू म्हणलं आणि मी त्यांना म्हणलं, भैया आपको अगर मेरी वजह से देर हो रही है तो आप आगे चले जाइए, मैं अपने पेस से चली जाऊंगी ऊपर. मग ते म्हणले, हाँ दीदी पक्का जाओगी ना, जा सकती हो. तर मी म्हणलं, हाँ अभी मेरे लोग भी दिख रहे हैं मुझे और मैं जा सकती हूँ. मग मी ठीक आहे म्हणलं आणि मी तिथे तिथल्या पायरीवर 1-2 मिनिट बसले तिथल्या दगडावर आणि तो माणूस म्हणजे तो मुलगा गर्दीमध्ये दिसेनासा झाला. म्हणजे तो 1-2 मिनिटं मला दिसला असं चढत होता वरती आणि त्याच्यानंतर तो गायब झाला. त्यानंतर मी साधारण 9-9:30च्या दरम्यानची गोष्ट असेल. मी 3 वाजेपर्यंत बाबाजी केवमध्ये होते दुपारी 2 ते 2:30 पर्यंत आणि 3ला आम्ही खाली आलो होतो. तर त्या
वेळेपर्यंत मला ती व्यक्ती दिसलीच नाही पूर्ण प्रवासामध्ये. मुलाला मी पुन्हा कधीच पाहिलं नाही, गुहेत नाही, परतीच्या वाटेवर नाही, कुठेच नाही. आजही मी असं म्हणणार नाही की ते बाबाजीच होते, कारण मला ते खरंच माहित नाही. पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकते की ज्या क्षणी मला मदतीची सर्वात जास्त गरज होती, त्या क्षणी ती मदत बाबाजींनी माझ्यापर्यंत पोहोचवली. तो केवळ योगायोग होता की त्या एका माणसाची माणुसकी होती, की खरंच बाबाजींची माझ्यावर कृपादृष्टी होती, हे मला उत्तर हे माझ्याकडे नाहीये. पण जेव्हा जेव्हा मी अडचणीत असते त्या वेळेस मला एकच वाक्य आठवतं, मैं हूं ना, आणि नकळत माझ्या मनात बाबाजींचा विचार येतो. कदाचित श्रद्धेचा अर्थ हाच असावा, उत्तर मिळणं नाहीये, तर योग्य वेळी मदत मिळेल हा विश्वास टिकून राहणं. जय बाबाजी.